एक तर एसआरएच्या जे कार्यालय आहे ठाण्याचं, ही जी टोळी बसलेली आहे, ही त्या ठिकाणी गरिबांच्या करता काम करणारी आहे का बिल्डर करता काम करणारी आहे, हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. बिल्डर धार्जिणे आहे, बिल्डरला जे काही योग्य करायचं असेल ते त्यांना करण्याकरता मदत करणारी आहे, की खऱ्या अर्थाने झोपडपट्टी वासियांना मदत करणारी आहे, हा मोठा प्रश्न आहे. या संबंध एसआरए ऑफिसची, एसआरए कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा प्रकारचा व्यवहार, निरनिराळ्या प्रकारचे जे एसआरएचे प्रकल्प चालू आहेत ठाण्यामध्ये, माझ्याकडे तर मी आठवड्याला 4 दिवस बसलेला असतो. अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या एसआरए प्रकल्पामध्ये कशा पद्धतीवर भाडी नाही, 10-10 महिने भाडी नाही, घरं सोडून जायचं, भाडं नाही आणि वणवण फिरायचं, आणि त्याच्यावर देखील एसआरए कुठल्याही प्रकार, आणि या ठिकाणी विकासक पण ते आणि एसआरए पण यांच्या मुठीमध्ये. अशा पद्धतीने जर आपण करत असाल तर तुम्ही झोपडपट्टी वासियांना देशोधडीला लावण्याचं काम आपण करताय, संगनमताने हा काम करताय अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे एसआरएचे असोत, अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडले, त्याची पण श्वेतपत्रिका काढायला पाहिजे अध्यक्ष महोदय. तेव्हा आपल्याला कळेल की एसआरएचे अधिकारी या ठाण्यामधले काय करतायत. अध्यक्ष महोदय, जे सीईओ आहेत ते तर पार्ट टाइम आहेत, ते महापालिकेमध्ये पण आहेत, अतिरिक्त आयुक्त तिकडे पण आहेत. हे कुठला प्रकार आहे. एकीकडे सर्व ठिकाणी एसआरएचे प्रकल्प चालू आहेत जे गरिबाचे आहेत, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत असेल तर हे याच्यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे शासनाने. याच्यामध्ये अजिबात कोणाला सोडता कामा नये अशी परिस्थिती